करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाचं आपल्याला श्रवण दिलं. श्रवणाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्याला सामर्थ्यसुद्धा पुरवलं. हा भाग समर्थांनी आपल्यासाठी का दाखवला? कारण जेव्हा मन अस्वस्थ आणि विचलित असतं तेव्हा आपली परिस्थिती काय होते याचा उत्तम असा भाग समर्थांनी दाखवला. जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात, जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर त्याचं मौन आणि विश्वासाचं उत्तर सामर्थ्यशील असतं. एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल. एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यात व्यस्त राहिला. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो. म्हणजे विचार करा, कोणाला कधी कमी लेखायचं नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची जर अपेक्षा करत असाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील. आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही. कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप. म्हणजे विचार करा, मन अस्वस्थ झाल्यावर काय आपली दशा होते. म्हणून श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये ज्या प्रकारे आपण जेवण करतो त्याचे 3 प्रकार सांगितले. एक म्हणजे बघा, श्री समर्थांनी उत्तम असा भाग दाखवला. एक म्हणजे सात्विक, दुसरा राजसी आणि तिसरा तामसी. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आता आपण जे अन्न खातो त्या अन्नामुळे आपल्याला बघा, जी आपली पचनक्रिया आहे, पचनशक्ती आहे, आपण खाताना आपण बिनधास्तपणे खातो, पण पचवण्याचं सामर्थ्य त्याच्या हातात आहे. म्हणून सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक राहतं. राजसी आहारामुळे राग आणि दुःख निर्माण होतं. जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो. तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहील तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफल झालं तर लोकांना तेही आवडत नाही, कारण संपूर्णपणे जग विचित्र आहे. दुःखी माणसांची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही. म्हणून दुसऱ्यांना बोट दाखवण्यापेक्षा स्वतः काय चुकी करता हे पाहावे आपणास. आपण स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधी लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे, नाहीतर कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. हे कलियुग आहे. आता कलियुगाचा अर्थ समर्थांनी सांगितला. आणि कामाचं युग याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही काम असेल
आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत असतील. म्हणून समर्थ म्हणतात, माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे. ज्या व्यक्तीला ही समज नसते ती काय खावं आणि काय खाऊ नये, कुठे खाऊ नये आणि कसे खावे, तो सफलतेपर्यंत कधीच पोचू शकत नाही. या संपूर्ण जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणीही आनंद व्यक्त करत नाही. त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त अजिबात करू नका. माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिलेच पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळालं तरी सुखी राहू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं. तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात. जसे की भरोसा, आपण एकमेकांवर भरोसा ठेवतो की नाही, विश्वास त्याच्यावर संपूर्णपणे ठेवतो, मन, झोप आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा. म्हणून चांगले कर्म करा आणि सर्व काही विसरून जा. वेळ आल्यानंतर त्यांचं फळ नक्कीच उत्तमाचं आपल्याला मिळेल. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस करून रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करतात. कोणतीही इच्छा पूर्ण झाली तर क्रोध वाढतो. म्हणजे जी गोष्ट पूर्ण करायची आहे ती गोष्ट पूर्ण झाल्यावर आपल्याला आनंद होतो, परंतु जी इच्छा पूर्ण झाली नाही तर नक्कीच क्रोध प्राप्त होतो. आणि ज्याप्रमाणे पूर्ण झाली तर अभिमान होतो आणि लोभ वाढतो. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणेच श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच निसर्गाचा नियम आहे. ब्लेडची धार खूप जास्त असते बघा, काय उत्तमाचा भाग दाखवला, पण ते झाड कापू शकत नाही. त्यासाठी कुऱ्हाड मजबूत असावी लागते. पण कुऱ्हाडीचं पण एक कर्तव्य आहे, ते केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्यांच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. शेवटी काय होतं, आपला जो आत्मविश्वास असतो तो कमी होतो. म्हणून मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशीर का होईना पण नक्कीच उत्तमाचं प्राप्त होतं. अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे. आता शस्त्र कोणतं? संकट उभा राहिलं, आपल्यासमोर संपूर्णपणे प्रसंग उभा राहिला तर नक्कीच नामस्मरण हे आपल्याकडे एक शस्त्र आहे. ते संपूर्णपणे येणाऱ्या प्रसंगाला रोखू शकेल. लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाते निभावणं. म्हणून मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरण आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे, तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. मन जर दुःखी असेल ना तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण
मन नंतर कधीच नीट होतं, पण एकदा बोललेलं शब्द परत माघारी घेता येत नाही. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? म्हणून समर्थ म्हणतात, बुद्धी देणे बरोबर की नाही, परंतु त्या बुद्धीचा वापर उत्तमतेने केला पाहिजे. बुद्धी जर प्रत्येकाजवळ आहे, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे प्रत्येकावर अवलंबून असतं, प्रत्येकाच्या संस्कारावर अवलंबून असतं. ज्याची साथ द्यायची असेल त्याची न घेता आपण वाईट संगतीला साथ देतो. म्हणून ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही. अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. आपल्याकडे अभिमान येतो, गर्व येतो, त्यामुळे काय होतं, संपूर्ण उद्ध्वस्त होतं. म्हणून प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हेच कारण महत्त्वाचं आहे. हृदयापासून जे दिलं जातं ते हातांनी देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दांनी कधी बोलता येत नाही. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर राहणं चांगलंच. म्हणून प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही स्वतः कधी हार मानू नका. बाकी सगळं मी पाहून, आपण स्वतःहून बोलतो ना, मी सगळं काही पाहून घेईन, पण प्रत्यक्षात अंतरात्मा आहे. खरा देव तो अंतरी चोरलासे. म्हणून चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करता आली पाहिजे. लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं काय आहे? थोडं बोललं तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. म्हणून सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडत असतात. आता काय सांभाळून ठेवली वस्तू, काय घेऊन जाणं आहे? तर एक प्रकारे विश्वास. आणि घेऊन काय जाणार आहे? तर केलेलं श्रवण, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास, ह्या गोष्टी सांभाळून ठेवल्या पाहिजे. ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात बघा, ज्यावेळी आपण जपमाळ नामस्मरण करत असतो त्यावेळी विचार करत ते आपल्या हातातून पडत असते. म्हणजे नामस्मरण करतोय तरी लक्ष कुठे, मन कुठे फिरतोय. म्हणून एकाग्र करून या मन, संपूर्णपणे देह, संपूर्णपणे मन त्याच्या चरणाशी असला पाहिजे. जीवनात पुढे जायचं असेल तर नक्कीच आपण आयुष्य हिची रत्नपेटी, बरोबर ना, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे आपलं मन कसं विचलित होतं, काय होतं, संपूर्णपणे आपली जीवनाची कथा, जीवनाची व्यथा आपण कोणापुढे मागणार, कोणापुढे मांडणार, याचं सुद्धा निवेदन आपल्याला श्रीचरणी ठेवायचं आहे. म्हणून मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी. म्हणून समर्थांनी आपल्याला श्री मनाचे श्लोक मनाला दिलेत, देहाला नाही तर श्री मनाचे श्लोक मनाला दिलेत. 205 ते आपल्यासाठी लागू पडत आहेत. त्याचं संपूर्णपणे विवरण, संपूर्णपणे श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं, मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.